नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। खामला येथील सिंधी कॉलनीतील प्लॉट क्रमांक 185 वर छापा टाकून पोलिसांनी मुख्य आरोपी अनिल चावला यासह 5 जणांना अटक केली। या ठिकाणाहून जवळपास 1,85,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। आरोपी चावला हा अनेक वर्षांपासून विविध राज्यातून प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला मागवून नागपुरात विक्री करत असल्याचे तपासात समोर आले। पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्यात विविध कंपन्यांचे सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा आदीचा समावेश आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींच्या सहभागाची शक्यता व्यक्त केली जाते। नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे ऑपरेशन थंडर अंतर्गत नशामुक्ती अभियान सुरू आहे। त्या अंतर्गत आम्हाला सुगंधित तंबाखू तसेच सुगंधित पान मसाला याचा साठा असल्याचं खामला येथे माहिती होती। त्या अन्वये PSI दंडाले साहेब त्यांनी तसेच अंमलदार यांनी खामला येथे सिंधी कॉलनीमध्ये रेड कारवाई केलेली आहे। त्या रेड कारवाई दरम्यान आरोपी आहेत अनिल सदोदरमल चावला यांच्या घरी छापा टाकला असता त्यात 1,71,000 रुपयाचा सुगंधित तंबाखू, सुगंधित पान मसाला जो शासनाने प्रतिबंधित केला तो जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यात एक महिला आरोपी सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या एक आरोपी आमच्या अटकेत आहे, त्याचं PCR मिळालेलं आहे। आणि कारवाई जी आहे ही 18 तारखेला पोलीस स्टेशनला करण्यात आली। माननीय DCP साहेब जोनवन सर, श्री ऋषिकेश रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसे ACP साहेब अशोक शेडके सर यांच्या मार्गदर्शनाने सदरची कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथील PSI दंडाले आणि तपास पथक। लोकवाहिनी न्यूज करिता विशाल बंबडवार, नागपूर।